नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. यूट्यूबवरती माझा व्हिडिओ येणारा वाटतं हा पहिलाच व्हिडिओ असेल किंवा मी पहिल्यांदा तुमच्यासमोर येतो. आज तारीख 17 डिसेंबर 2022. वेळसुद्धा झालेली आहे 9:15. तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ असा की मित्र बोललेले की तू एकदा समोर कॅमेऱ्याच्या समोर ये, तर त्या संदर्भात मी आलेलो आहे कॅमेऱ्याच्या समोर. आणि आजचा व्हिडिओव काढण्याचा एक महत्त्वाचा विषय असा की माझा मित्र सुबोध कदम जो डोंबिवली कोळेगावला राहतो, तर आज आम्ही त्याच्या घरी जाणार आहे. आम्ही सर्व एकत्रच कामाला आहे, पण तो आज झाले 5-6 दिवस झाले तो आज कामावरती येत नाही. तर कोणीतरी जर म्हटले ना की आयुष्याला 100 कारणं असतात, पण जो खरंच काम करणार आहे त्याला कारणं असतात. तेव्हा आज आम्ही सुट्टी केलेली आहे. काल माझी सुट्टी होती, पण काल तुम्हाला माहिती आहे आमच्या घरामध्ये यूट्यूबर्स आहेत, तेव्हा आता झोपा काढतात. त्यांची सकाळ आता झालेली आहे. तर मी आणि माझा मित्र मंदार तावडे आम्ही दोघंही आज त्याच्या घरी जाणार आहे. तर जाताना जो काही प्रवास होईल, जे काय असेल ते मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन. आणि मला वाटतं हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर मला सांभाळून नक्कीच केलं. मला जास्त बोलता येत नाही, पण आपली ओळख झाली तर मी नक्की तुमच्यासमोर ही बोलण्यापेक्षा कामं केलेली चांगली, खूप जास्त चांगली असं मला वाटतं. चला नमस्कार करतो आणि आपण जाऊ. माझा मित्र वाट पाहतोय, मला वाटतं भांडूपुरी चौकीला, तर मला त्याला घेऊन इकडे मला डोंबिवली जायचं आहे. ठीक आहे, चला मग बाय. नमस्कार मित्रांनो, तर बघा हा माझा मित्र मंदार तावडे आणि भांडू पोलीस स्टेशन. आम्ही जगताच्या बाहेर आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे आमच्या मित्राच्या घरी सुबोध कदमच्या, त्याची भेट घेण्यासाठी. तर चला मग बाकीचा प्रवास आता करूच. फायनली आपण कोळेगाव रखमानगरला आलोच. फोन तर करायचा होता. बघा साहेब आपली काय करताय. हे काय नवीन आता मंदारला शॉक झालाय ना युट्यूबचा, चॅनल आहे युट्यूब वरती. काय मग शेठ बाकी विशेष काय चाललंय? बस 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 पाणी पी. तुला पण जागा अचानक बोललो सुबोध कडे फोन करायचा. बोललो काय करतोय काय नाही. मम्मी बोललो आपला भाऊ, तुला काय मित्रांची काळजी नाही. मग बोला आपण जाऊया. हा मंदारने युट्यूब चॅनल खोललं आहे. मंदारने युट्यूब चॅनल खोललेला आहे. काय बोलेल तो? तू त्याला फोन केला त्या 5-6 दिवसामध्ये? अरे फोन मध्ये बॅलन्स नाही. हे घे पाणी देतोयस. थांब जरा थोडं फ्रेश होतो. काय आम्ही बोलत जाऊया मित्राकडे, तुला चौकशी करूया काय चाललंय काय नाही. लालवाला घे लालवाला. मग बोल. नवीन चॅनल खोललाय सुबोध की कहानी, सुबोध की जुबानी. कहानी काय आहे? बस म्हणतात. बस कसे म्हणतात? बस 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 खाली. आता घेऊनच जावा.
आता जेवणच जावं म्हटलं थोडंसं बनवतं बायला बनवायला सांगितलं. आणि लोक घरात बसून आहे ना काही वेगळं सुचवतात. काय सुचवायचं आपल्याकडे सुचवायला तर पैसे पाहिजे. हा? पैसा पाहिजे ना तर सुचल, नाही तर काय सुचणार आहे. पैसा पाहिजे म्हणजे हा? पैसे पाहिजे म्हणजे पैसे पाहिजे म्हणजे काय, आता तू काय आणायला गेलास, काय बनवायला, काय करायला गेलास तिथे लागणार ना. हा. गेल्या महिन्यात तुला माहिती आहे बाईचं लग्न झालं, मुलांचा खर्च आहे, त्या सुट्ट्या झाल्या, काय राहिलं नाही पैसे. असं झालं. त्याच्यामुळे मी त्या दिवस झालं कामाला घेतो, कारण की गाडी भाड्याला पैसे नाही. एक काम करतात. काय झालं 5,000 रुपये आपण बोले बाबा, आज तुम्हाला मदत केली, कधीतरी तुम्ही मला मदत करा. शुभचा नर्वस चेहरा आणि मनातला आनंद हे मला नक्की सांगत होते की थोडंसं का होईना पण तो आज अडचणीमधनं बाहेर होता. परिस्थिती वेळ सांगते आणि वेळ ही परिस्थिती सांगते. तेव्हा आपल्याला निवडायचं असतं की आपल्याला काय हवं आहे. हे क्षण असे असतात की माणसाला बोलताही येत नाही, काही सांगताही येत नाही. हेच मला कळलं तेव्हा सुबोधला मी सांगितलं की चल तुझ्या इथला आजूबाजूचा जरा परिसर दाखव. त्याच्याने मनात मी विचार केला की ह्याच कारणाने का होईना पण सुबोध आताची वेळ विसरून उद्याचा नक्कीच विचार करेल. सुबोध तसा माझा खूप जवळचाच मित्र आहे. खूप दिवसापासून नाही तर खूप वर्षापासूनचा मित्र आहे. तसा त्याचा स्वभाव खूप प्रेमळच आहे. माणुसकीला जपणारा आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारा असा हा माझा मित्र सुबोध आहे. त्याची वेळ आज मला नाही कळणार तर कोणाला कळणार हाच प्रश्न मला होता. 6 दिवसाची ॲब्सेंटी त्याची बघून मलाच प्रश्न पडला होता की शेवटी माझा मित्र आहे कुठे. सुबोध जिथे राहतो तो परिसर खरंच खूप सुंदर आहे. आजही तिथे हिरवळ आहे, आजूबाजूला शेती, तलाव, मासे आणि खूप काही. अशा परिसरामध्ये राहणं जसं की आपण आपल्या गावातच राहणं. सुबोध बोलता बोलता ते क्षण विसरून गेला होता आणि मी पण ते क्षण विसरून गेलो होतो. सुबोध आजूबाजूची वस्ती, तिथे बांधलेल्या चाळी त्या सर्व दाखवत होता. कोळेगाव, डोंबोली खरंच निसर्गाने थोडा भरलेला, थोडा नाही तर मी तर म्हणेन खूप भरपूर भरलेला असा हा कोळेगाव. आणि तिथे राहणारा माझा साधा सिंपल मित्र सुबोध. आजूबाजूची वस्ती, तिथे असणारे व्यवसाय हे सुबोधला सर्व काही माहिती होतं. त्यांनी मला तिथे लागलेली भट्टी, जिथे विटांचा कारखाना होता, ज्याच्याने आपण आपल्या घराचं बांधकाम करतो, ते डबल विट हे मी कधी ऐकलंही नव्हतं, जे मी आता ऐकून घेतलं. या सर्व गोष्टी त्यांनी तिथे मला दाखवल्या. तिथे विटांचं बांधकाम, या सर्व गोष्टी, वीट कशी बनते, तिला कसं बांधतात, ती कशी जाळली जाते, ती कशी बनवली जाते, या सर्व गोष्टी सुबोधला तिथं माहिती. जसा का सुबोध तिथला मालकच, या सर्व गोष्टींची त्याला माहिती असेल. शेवटी नाही नाही म्हणता आमचा पाहुणचार झालाच. मसाले भात, कापलेले टोमॅटो आणि केळी यासोबत सुबोधने आमचा पाहुणचार केलाच. शेवटी आम्हाला सुबोधचा निरोप घ्यावाच लागला. सुबोधची परवानगी घेतली आणि आम्ही परत आपल्या घरी आलो.